क्रिकेटमध्ये काही वेळेस असा फेज येतो जिथे एक वर्ल्ड क्लास बॉलर पण स्ट्रगल करताना दिसतो आणि फॅन्सला प्रश्न पडतो की एक्झॅक्टली काय चुकतंय. IPL 2026 मध्ये असाच एक सरप्राइझिंग फेज बघायला मिळतोय, कारण जसप्रीत बुमराह सारख्या वर्ल्ड क्लास बॉलरने अजूनपर्यंत एकही विकेट घेतलेली नाही. हो, तोच बुमराह जो डेथ ओव्हर्सचा किंग मानला जातो. हे फक्त स्टॅट्स नाही, हा एक आता मोठा डिस्कशन पॉइंट बनला आहे. मुंबई इंडियन्सचा मेन स्ट्राईक बॉलर म्हणून बुमराह कडून एक्सपेक्टेड असतं की तो पॉवर प्ले मध्ये ब्रेक थ्रूज देईल, मिडल ओव्हर्स मध्ये कंट्रोल ठेवेल आणि डेथ ओव्हर्स मध्ये मॅच फिनिश करेल. पण या सीझन मध्ये सिच्युएशन थोडी वेगळी दिसली. मॅचेस जातात, ओव्हर कंप्लीट होतात, पण स्कोर बोर्डवर बुमराहचा विकेट कॉलम ब्लँक राहतो. हे बघून सगळ्यांचंच लक्ष नॅचरली या गोष्टीकडे गेले. सर्वात पहिली गोष्ट समजून घेऊया, म्हणजे हा फॉर्म इश्यू आहे का की काही टेक्निकल किंवा टॅक्टिकल चेंज आहे. यावर इरफान पठाणने एक इंटरेस्टिंग पॉइंट समोर ठेवला. त्यांच्या मते बुमराहची बॉलिंग क्वालिटी अजूनही हाय आहे, पण विकेट्स नाही मिळण्याचं मेन रिझन आहे लॅक ऑफ लक आणि मॅच सिच्युएशन. क्रिकेटमध्ये काही वेळेस असं होतं की बॉलर परफेक्ट लाईन लेंथ टाकतो, बॅटर मिस्टेक करतो पण कॅच ड्रॉप होतो किंवा बॉल फिल्डरच्या हातात जात नाही. स्कोर कार्डवर हे रिफ्लेक्ट होत नाही, पण ऍक्च्युअली इम्पॅक्ट खूप मोठा असतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अपोजिशन टीमचा अप्रोच. आज IPL मध्ये बॅटर्स बुमराहला रिस्पेक्ट देतात. ते अननेसेसरी रिस्क घेत नाही. इन्स्टेड ते त्याच्या ओव्हर्स सर्व्हाइव्ह करायचं ट्राय करतात आणि दुसऱ्या बॉलर्सवर अटॅक करतात. याचा डायरेक्ट रिझल्ट असा होतो की बुमराह इकॉनॉमिकली राहतो, पण विकेट्स मिळत नाही. मॉडर्न T20 क्रिकेटमध्ये हा एक कॉमन ट्रेंड आहे. बेस्ट बॉलरला न्यूट्रलाइज करा आणि बाकी बॉलर्सला अटॅक करा. मुंबई इंडियन्सने पण या सिच्युएशनवर बोलत एक ऑनेस्ट कन्फेशन केलं. टीम मॅनेजमेंटचं म्हणणं आहे की बुमराहला विकेट्स मिळत नाही, पण त्याचा रोल अजूनही इक्वली इम्पॉर्टंट आहे. तो प्रेशर बिल्ड करतो, रन्स कंट्रोल करतो आणि दुसऱ्या बॉलर्सला विकेट्स मिळवण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करतो. क्रिकेट हा टीम गेम आहे आणि काही वेळा एक प्लेअरचं कंट्रीब्युशन डायरेक्ट नंबर्स मध्ये दिसत नाही. बुमराहने लास्ट काही वर्षात इंजरीज फेस केल्या आहेत, एस्पेशली बॅक इंजरी. फास्ट बॉलर साठी बॉडी लोड मॅनेज करणे खूप क्रुशियल असतं. जरी तो फिट दिसत असला तरी पीक रिदम परत मिळवण्यासाठी थोडा वेळ लागतो. रिदम, पेस, कंट्रोल हे सगळे फॅक्टर्स एकत्र परफेक्ट बसले तरच विकेट्स मिळतात. आता थोडं बॉर्डर पिक्चर बघितलं तर T20 क्रिकेट इव्हॉल्व्ह झाला आहे. आजकाल बॅटर्स फिअरलेस झाले आहेत. रिव्हर्स शॉट, स्कूप, स्विच, हिट्स सगळं काही कॉमन झालं आहे. बॉलर्सला सतत एडप्ट करावं लागत आहे. बुमराह सारखा बॉलर जरी कन्सिस्टंट असेल तरी बॅटर्स त्याला न्यूट्रलाइज करायचे नवे नवे मार्ग शोधतात. दुसरी गोष्ट म्हणजे पिच कंडिशन. काही मॅचेस मध्ये फ्लॅट पिचेस असतात जिथे बॉलर्सला मदत कमी मिळते. स्विंग नाही, सिम मोमेंट नाही. अशा पिचेसवर बॅटर्सला ऍडव्हान्टेज मिळतो. बॉलर्सला विकेट मिळण्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट ऍड करावा लागतो. तिसरा फॅक्टर आहे लक. हो, क्रिकेटमध्ये लक पण महत्वाचा असतो. एजेस स्लिपला जात नाही, कॅचेस ड्रॉप होतात, क्लोज LBW डिसिजन्स फेवर मध्ये जात नाही. या सगळ्या गोष्टींमुळे विकेट्स मिळणे डिले होतं. काही वेळा बॉलर परफेक्ट बॉल टाकतो पण विकेट मिळत नाही. आता बुमराहच्या केस मध्ये हे सगळे फॅक्टर्स एकत्र आलेले दिसतात. पण या सगळ्यामध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे बुमराह पॅनिक होत नाही. त्याचं बॉडी लँग्वेज काम आहे, तो प्रोसेसवर फोकस करतो आणि क्रिकेटमध्ये हे खूप महत्वाचं असतं, कारण एक चांगला स्पेल किंवा एक मॅच सगळं नरेटिव्ह चेंज करू शकते. एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन म्हणजे बुमराहची इकॉनॉमी रेट अजूनही सॉलिड आहे. तो रन्स कंट्रोल करतो, जे T20 क्रिकेटमध्ये इक्वली इम्पॉर्टंट आहे. पण फॅन्स आणि मीडियाचा फोकस मेनली विकेट्सवर असतो, म्हणून नरेटिव्ह असं तयार होतं की तो अंडर परफॉर्म करतोय, जरी ऍक्च्युअल इम्पॅक्ट गेम मध्ये दिसत असेल. इरफान पठाणने एक पॉइंट हायलाइट केला होता की बुमराहला एक विकेट मिळाली की फ्लो परत येईल. हा खूप कॉमन सायकोलॉजिकल फॅक्टर आहे. एक ब्रेक थ्रू मिळाला की कॉन्फिडन्स बूस्ट होतो, रिदम सेटल होतो आणि विकेट्स चेन रिएक्शन सारखे यायला सुरू होतात. फॅन्सला बुमराह कडून एक्सपेक्टेशन्स खूप हाय आहेत. तो इंडियाचा प्रीमियर फास्ट बॉलर आहे आणि IPL मध्ये पण मॅच विनर आहे. त्यामुळे जेव्हा तो विकेट्स घेऊ शकत नाही तेव्हा नॅचरली डिसअपॉइंटमेंट येतं. पण फक्त नंबर्स बघून कन्क्लुजन काढायचं नाही, कॉन्टेक्स्ट समजून घ्यायला पाहिजे. क्रिकेट हिस्ट्री बघितली तर असे फेस सगळ्यांच्याच करिअर मध्ये येतात. ग्रेट प्लेयर्स पण काही वेळेस लीन पॅच मधून जातात, पण त्यांना वेगळं बनवतं ती गोष्ट म्हणजे कमबॅक. बुमराह सारख्या एक्सपिरियन्स बॉलर कडे स्किल पण आहे, माइंडसेट पण आहे आणि एक्सपिरियन्स पण आहे, जे त्याला या फेज मधून बाहेर काढू शकतं.
स्ट्रॅटेजिकली बघितलं तर मुंबई इंडियन्सला पण त्याचा यूज कसा ऑप्टिमाइज करायचा हे बघावं लागेल. काही वेळेस बॉलिंग चेंजेस, फील्ड प्लेसमेंट्स किंवा मॅचअप्स ऍडजस्ट केले तर विकेट्स मिळण्याचे चान्सेस वाढू शकतात. मॉडर्न क्रिकेटमध्ये एडेप्टिबिलिटी खूप इम्पॉर्टंट आहे. एक गोष्ट निश्चित आहे की बुमराचा इम्पॅक्ट फक्त विकेट्सवर मेजर करता येणार नाही. तो एक असा बॉलर आहे जो अपोजिशनचा माइंडसेट चेंज करू शकतो. बॅटर्स कॉशियस होतात, स्कोरिंग रेट कंट्रोल मध्ये येतो आणि मॅचचा फ्लो इनडिरेक्टली चेंज होतो. पण आता जसप्रीत बुमराह हा या विकेटलेस फेजला तोडून पुन्हा एकदा आयपीएल मध्ये डॉमिनेटिंग कमबॅक करू शकेल का? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी एजीसी स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.